निधिपतिगुं हवामहे बसो मम आहमजानि गर्भदमा तु मजासि गर्भदम्मः इथून देवाला गंधानि गंधद्वारादुरादर्शा नित्यपुष्टा करीषिणी ईश्वरी सर्वभूतानां तामि होपवे श्रियम्मः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिको सर्वतस्पृतवात्यतिष्ठदशाङ्गुलम् पुरुष एवेदको सर्वं यद्भूतं दचवाव्यम् उतामृतत्वशेषानो जतन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादुर्ध्वोदयत् पुरुषः पादोस्येहा भवत् पुनः ततो विघ्वम्यग्रामत्शासनान् शनि अभि ततो विराड जायत विराजो अधिपूरुषः सजातोत्यरिच तपश्चात् भूमिमतो पुरः तस्माद् सर्वोत्तरे च सामानि जतिरे छन्दाकुसि जतिरे तस्माद्युतु तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त जे केचोपयाततः गावो हजतिरे तस्माज्जाता अजावयः तञ्जन्यम्बर्हिर्गि प्रोक्षन् बुरुखञ्जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारेकयश्च जे जत्पुरुगं विददो कतिदाप्यकल्पयन्न मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरोपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः उरो तदस्य जद्वेषा पदव्यागुशूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जात तक्षो श्रोत्रात धालोकान कल्पयन्न देवाच्या चरणाला स्पर्श करा आलेलं तेल कपाळी आणि कंठाला लावून घ्या आणि नि म्हणजे निश्चय की निश्चित त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात पण मात्र मागच्या वेळेस तुम्ही सगळ्या जनतेसाठी मागणी देवाकडे केली म्हणून देवाने शीघ्र अतिशीघ्र कृपा प्रसाद आपल्याला इथे दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी जे सदा सर्वदा कृष्णाची भक्ती शनिदेव करतात अशा सुंदर अशा मुहूर्ताला बरोबर आपलं देवाचं दर्शन आजच्या दिवशी होतंय आणि याच्याही पुढे शनी महाराज तुम्हाला कवच रूपाने संरक्षण करत राहतील अशी भगवंतातर्फे आशीर्वचन तुमच्यासाठी असणार आहे बोला शनी महाराज की जय नमो सूर्य सुता तुझी धन्य कीर्ती न चाले मती वर्णिता स्तब्ध होती लीला नाटकी अंत पारण माया आहा धन्य तुझी शनिदेवराया जय जय श्री शनिदेवा पद्मकर श्रीदेवा आरती ओवाळी तो मानो भावे करुणी सेवा जय जय श्री शनिदेवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वरण शेषान चले स्फुरती जय जय श्री शनिदेवा नवग्रह माझी श्रेष्ठ पराक्रम तोर तुझा यावरी कृपा करसी ओय रंगाचा राजा जय जय श्री शनिदेवा विक्रमासाई पाहो शककर्ता पुण्य रासी सर्वदरिता शिक्षा केली बहुचरी येले त्रासी जय जय श्री शनिदेवा शंकराच्या वरदानी गर्व रावणाने केला साडेसाती येता त्यासी समुद्राशी नेला जय जय श्री शनिदेवा इच्छा व्यक्त केली होती पूर्ण झालेली काय विषय नेमका की या शनिमंडळ गावासाठी
मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा अजितदादा पवार आमचे राष्ट्रवादीचे नॅशनल अध्यक्ष आहेत, त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्या आरोग्य शिबिरासाठी आलो. आता या ठिकाणचं शनी मंदिर हे अत्यंत फेमस आहे साडेसातीसाठी आणि एकदम समोरच शनी मंदिर असताना धार्मिक शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही. शेवटी माझ्यावर काय, तुमच्यावर काय, समाजावर काय, शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच या गोष्टी घडतात. त्यामुळे त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडलं असेल तर शनी महाराज पाठीमागे लागलेला असं वाटत नाही. शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे. त्यामुळे शनिदेव मागे लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही. खंबीर शनिदेव माझ्या पाठीमागे उभा आहे. शनी लागलेली होती, त्यामुळं पालकमंत्री स्वतः शनी महाराजाच्या दर्शनाला आले होते. त्याच्यानंतर त्यांची शनी दूर झालेली आणि परत एकदा आज आलेले शनी मंदिरामध्ये कसली पूजा झालेली आणि नेमकं काय विशेषता आहे याच्यावर? संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे मंदिर हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे. पण मात्र शनी मांडळचं शनी मंदिर हे नवसाला पावणार, प्रत्येक भक्ताची मनोएक कामना मन इच्छा परिपूर्ण करणार आणि शनी साडेसाती मुक्तिपीठ आहे. आता या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला की आध्यात्मिक इतिहास जिथे स्वतः राजा विक्रमाची साडेसाती ही संपलेली आहे. म्हणजे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये जी व्यथा आहे ती व्यथा दूर करण्याचं क्षेत्र, संकटात असेल पीडेमध्ये असेल तर ती व्यथा दूर करण्याचं शनिदेवांचं जागृत असं देवस्थान ते म्हणजे शनी मांडव. आता या राजकीय क्षेत्राचे जे मालक आहेत, राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक क्षेत्राचे जे मालक आहेत ते भगवंत शनिदेव. शरद पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, असे अनेक महाराष्ट्रात किंवा देशाच्या पातळीवर ज्यांनी दिग्गज असं राजकीय क्षेत्रात काम केलंय अशा मंडळींनी सुद्धा शनी मांडळ या तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन आपल्या या राजकीय वाटचालीमध्ये भगवंत शनिदेवाचा कृपा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. आणि म्हणून भगवंत शनिदेवाच्या या तीर्थक्षेत्री मंत्री महोदय साहेब आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही मागणं त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं भगवंत शनिदेवाने ते परिपूर्ण केलं. म्हणून जन्माष्टमीच्या मुहूर्त साधून आज दुपारी भगवंत शनिदेवाच्या चरणी शनी कवच अभिषेक त्यांनी इथे केलेला आहे. ओके.